Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome. Now, we are going to deal in this video the case of PD Gupta versus Ramurthy. कुठली केस बघणार आहे आपण फ्रॉम प्रोफेशनल मिसकंडक्ट ऑफ ॲडव्होकेटच्या सिरीज मधली पीडी गुप्ता वर्सेस राम मूर्तीची केस आपण बघणार आहे. काय झालं बघा या केसमध्ये. पीडी गुप्ता वॉज अन ॲडव्होकेट. ही वॉज प्रॅक्टिसिंग इन दिल्ली. दिल्लीला प्रॅक्टिस करणारा ॲडव्होकेट आहे पीडी गुप्ता. एका मॅटर मध्ये ते एका विद्यावती नावाच्या लेडी कडून ऍडव्होकेट आहेत. हा त्या विद्यावतीचा क्लेम आहे की सर्टन प्रॉपर्टीज एका डिसीज पर्सनच्या त्या तिच्या प्रॉपर्टीज आहेत, कारण ती त्याची लिगल हायर आहे वगैरे वगैरे. आणखीन दोघं जण आलेले आहेत, ते पण त्या प्रॉपर्टीवरती क्लेम करतात. प्रॉपर्टीवरती लिटिगेशन आहे आणि लिटिगेशन मध्ये प्रॉपर्टी आहे हे माहीत असताना पण पीडी गुप्तांच्यावरती आरोप आहे की प्रॉपर्टीवरती लिटिगेशन आहे हे माहीत असताना पण पीडी गुप्तांनी ती प्रॉपर्टी काय केली तर परचेस केली आहे. पुढे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करून त्यातून प्रॉफिट घेतलेला आहे. सम पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉपर्टी इवन पीडी गुप्तांच्या सन इन लॉनी पण परचेस केलेली आहे. सो इन शॉर्ट, ऍडव्होकेट असून सुद्धा लिटिगेशन मध्ये असलेल्या प्रॉपर्टीला परचेस करून पीडी गुप्तांनी प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला असा आरोप त्यांच्यावरती लावलेला आहे. कंप्लेंट वॉज मेड अकॉर्डिंगली. डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्यांना प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी गिल्टी धरलं. 1 इयर साठी त्यांना प्रॅक्टिस मधून सस्पेंड केलं. पीडी गुप्ता नॉट हॅपी विथ द डिसिजन फाइल्ड अन अपील टू द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. सुप्रीम कोर्टानं बार काउन्सिल ऑफ इंडियानं दिलेलं डिसिजन योग्य आहे म्हणून सांगितलं. सुप्रीम कोर्टानं सुद्धा पीडी गुप्तांना प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी लायबल धरलं. And accordingly, Supreme Court of India also suspend him from practice for 1 year. Okay, so that is the case of PD Gupta versus Ramurthy. I'll share the screen with all of you and we'll see in detail this particular case. Roman one introduction करायचा. In this case, appellant was an advocate practicing in Delhi. Okay, he was guilty. He was held guilty of professional misconduct. साठी liable धरलं, suspend from practice for 1 year. त्यांनी अपील केली सुप्रीम कोर्टामध्ये अंडर सेक्शन 38 ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट हा अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया फ्रॉम सस्पेंडिंग फ्रॉम प्रॅक्टिस फॉर 1 year. ही जी ऑर्डर दिलेली त्याच्या विरुद्ध अपील केली सुप्रीम कोर्टात पीडी गुप्तांनी. सुप्रीम कोर्ट अपहेल्ड द ऑर्डर ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सेम पनिशमेंट कंटिन्यू ठेवली. रोमन 2 केसचं नाव टाकायचं पीडी गुप्ता वर्सेस राममूर्ती. कॅपिटल ए करायचं फॅक्ट्स ऑफ द केस. हा द फॅक्ट ऑफ द केस काय बघा आता. हा वन श्रीकृष्णन दास डाइड इन 1980. श्रीकृष्णनचं डेथ झाली 1980 ला. लिव्हिंग बिहाइंड अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मुव्हेबल इमूव्हेबल. भरपूर प्रॉपर्टी आहे मागे. वन विद्यावती क्लेमिंग टू बी द सिस्टर अँड द ओनली लीगल हायर ऑफ द श्रीकृष्णन दास filed a petition under section 276 of Indian Succession Act in the district judge. Okay, मीच त्याची लीगल हायर आहे ओनली वन आणि त्याची प्रॉपर्टी मला मिळायला पाहिजे म्हणून विद्यावतीनं काय केलेलं तर पिटिशन फाईल केलेलं आहे. Delhi for the grant of a probate and letter of administration to the estate of the deceased Sri Krishnan Das. Okay, ही कधी फाईल झाली पिटिशन 1980 फेब्रुवारीला. इट इज नॉट दॅट देर वॉज एनी विल. ओके, ऍक्च्युली विल कुठली तिथं खरं तर नव्हती. हा the complainant Ramurthy and the two other person also claim to be the properties of Sri Krishnan Das, claiming themselves to be the higher and propounding the different wills. Okay, आणखीन राममूर्ती अजून दोघं जण आले. ते पण म्हणतात की आम्ही काय श्रीकृष्णन दासचे वारस आहे तर आम्हाला प्रॉपर्टी मिळायला पाहिजे. They also filed a separate proceeding under section 276 of Indian Succession Act before district judge since there was a dispute regarding inheritance of the properties of Sri Krishnan Das. Vidyavati also filed a civil suit in the Delhi High Court for the declaration and injunction against the various defendants numbering 23 including the complainant Ram Murthy. आणखीन बरीच जण आले जे म्हणतात की मी त्याचा वारस आहे. असे 23 जण आले. सो ह्या विद्यार्थीने काय केलं सांगा तर सूट पर डिक्लेरेशन फाईल केलं परत की मीच एकटी वारस आहे म्हणून डिक्लेअर करा म्हणून. दिस सूट कधी फाईल केली तर 1982 मध्ये. विद्यावती हॅड प्रेड अ डिग्री ऑफ इंजंक्शन अगेन्स्ट द डिपेंडंट रिस्ट्रेनिंग देम फ्रॉम ट्रेसपासिंग इनटू द प्रॉपर्टी. ओके, कशासाठी अप्लाय केला की त्यांना प्रॉपर्टी देण्यापासून आणि फ्रॉम इंटरफेरिंग विथ द डिस्टर्बिंग विथ द पीसफुल प्रोफेशन अँड एन्जॉयमेंट ऑफ द इमोबल प्रॉपर्टीला त्रास माझ्या देऊ नका म्हणून थांबवा म्हणून विद्यार्थीने काय केलंय अप्लाय केलं इंजंक्शन साठी सुद्धा तिथं. बघा पुढे काय झालेलं आता. शी ऑल्सो सॉट अ डिक्लेरेशन दॅट शी वॉज द अब्सोल्यूट ओनर ऑफ द सेड प्रॉपर्टी
द सूट फाईल अगेन्स्ट द प्रॉपर्टी वॉज पेंडिंग इन द दिल्ली हायकोर्ट. हा इव्हन तिने अप्लाय केला की मी एकटीच ह्या प्रॉपर्टीची ऍब्सोल्यूट ओनर आहे म्हणून डिक्लेअर करा. हा पीडी गुप्ता ऍडव्होकेट हॅड बीन हर काउन्सिल थ्रू आउट द ऑल प्रोसिडिंग. पीडी गुप्ता या सगळ्या मॅटर मध्ये तिचे काय सांगा तर ऍडव्होकेट आहे. हा आता पीडी गुप्तांच्यावर काय आरोप आहे बघा. हा The complaint against him was that though he knew that there was a doubt on the right of a Vidyavati inheriting the said property on account of pendency of various proceedings. विद्यावती त्या प्रॉपर्टीचे ओनर आहे की नाही हे अजून क्लिअर नव्हतं, डाऊट होता, पेंडिंग सूट होती. फर्दर दॅट द कंप्लेनंट अँड अदर अलेज दॅट शी वॉज इन फॅक्ट द इम्पोस्टर अँड हर क्लेम द टू बी सिस्टर ऑफ श्रीकृष्णन दास फॉल्स आहे. हा yet पीडी गुप्ता परचेस द प्रॉपर्टी फ्रॉम विद्यावती. ती त्या श्रीकृष्ण दास त्यांची बहीण आहे डाऊटफुल होतं तरी सुद्धा पीडी गुप्तांनी विद्यावतीकडनं लिटिगेशन मधली प्रॉपर्टी परचेस केली. द कंप्लेंट ऑल्सो अलेज्ड विद्यावती हॅड बीन डिस्क्रायबिंग हर द रिअल सिस्टर और स्टेप सिस्टर. म्हणजे नेमकी सिस्टर आहे तर कुठली सिस्टर आहे हे पण क्लिअर नाहीये. और हाफ ब्लड सिस्टर ऑफ श्रीकृष्ण दास अँड दिस फॅक्ट वॉज नोन टू द पीडी गुप्ता. हा हे सगळं पीडी गुप्तांना माहिती होतं तरी सुद्धा इव्हन पीडी गुप्तांनी सम पोर्शन ऑफ प्रॉपर्टी वॉज परचेस बाय सुरेश कुमार गुप्ता जे पीडी गुप्तांचं जावई आहे, सन लॉ ऑफ द ऍडव्होकेट पीडी गुप्ता. हा ऍडव्होकेट पीडी गुप्ताने इव्हन प्रॉपर्टी थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट केला. पीडी गुप्ता सोल्ड द प्रॉपर्टी परचेस बाय हिम फ्रॉम विद्यावती टू थर्ड पार्टी अँड मेड द प्रॉफिट. हा कंप्लेंट झाली डिसिप्लिनरी कमिटीला, त्यांचा निर्णय काय आला बघा दिल्ली बार काउन्सिलच्या आधी. हा द कंप्लेंट वॉज मेड अगेन्स्ट द ऍडव्होकेट पीडी गुप्ता टू द बार काउन्सिल ऑफ दिल्ली but disciplinary committee bar council Delhi did not dispose of the complaint within 1 year. आणि त्यामुळे ती मॅटर जेव्हा तुम्हाला सांगितलेल्या 1 year मध्ये डिसिप्लिनरी कमिटी ऑफ स्टेट बार काउन्सिल मॅटर संपवला नाही तर आपोआप ते कोणाला ट्रान्सफर होतो बार काउन्सिल ऑफ इंडियाला. सो अकॉर्डिंगली 36B सेक्शन खाली ऑफ ऍडव्होकेट ऍक्ट मॅटर कुणाला गेला ट्रान्सफर झाला बार काउन्सिल ऑफ इंडियाला. डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द बार काउन्सिल ऑफ इंडिया फाउंड इन गिल्टी ऑफ प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि 1 year साठी सस्पेंड केला. हा आता डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडिया ना आपल्या डिसिजन साठी ग्राउंड दिले. काय काय ग्राउंड दिले बघा. हा नंबर 1 पीडी गुप्ता क्लेम टू बी नो टू विद्यार्थी सिन्स 1980 when श्रीकृष्णन दास अलाइव होता. ही न्यू विद्यावती क्लोजली yet हा contradictory stand were taken by Vidyavati when she varying describe herself as a half blood sister, real blood sister, step sister of श्रीकृष्णन दास. नेमकी विद्यावतीचं आणि श्रीकृष्णन दासचं नातं काय आहे हे पीडी गुप्ताला काय होतं सांगा तर माहिती होतं. दिस कॉन्ट्राडिक्टरी स्टँड कास्ट अ डाऊट ऑन द एक्झिस्टन्स ऑफ विद्यावती. दिस ऑल्सो क्रिएटेड डाऊट अबाउट द बोना फाइड्स ऑफ पीडी गुप्ता who deemed to be family lawyer of विद्यार्थी. खरं तर पीडी गुप्ता फॅमिली लॉयर होते विद्यार्थीचे, मग त्या फॅक्ट सगळं त्यांना माहितीच असायला पाहिजे. हा नंबर 2 पीडी गुप्ता न्यू दॅट द प्रॉपर्टी परचेस फ्रॉम विद्यावती काय सांगा आता सध्या दाव्यात आहे, सब्जेक्ट टू लिटिगेशन आहे, ती घ्यायची नसते. ओके अँड टायटल ऑफ विद्यावती काय सांगा तर इन डाऊट आहे. हा नंबर 3 बघा द प्रॉपर्टी सिच्युएटेड एट द दर्यागंज वॉज परचेस बाय पीडी गुप्ता फॉर जस्ट 1,80,000. दर्यागंज जो दिल्लीतला खूप महत्वाचा एरिया आहे तिथली प्रॉपर्टी फक्त 1,80,000 मध्ये परचेस केली म्हणजे डाऊटफुल आहे तिथं पण. हा अग्रीमेंट ऑफ सेल वॉज एंटर्ड अँड टू फार बॅक हा ऑन 1980 and Pidi Gupta advancing money to Vidyavati from time to time, which event to show that as per the version of Pidi Gupta, he knew Vidyavati quite well. When Pidi Gupta knew Vidyavati, her relationship with Krishnan Das पण कॉन्ट्राडिक्टरी आहे हे पीडी गुप्ताला माहिती असायला पाहिजे होतं. ओके सो बार काउन्सिल ऑफ इंडियाला काय ऑब्झर्व केलं सांगा तर येस ही इज अ लायबल फॉर प्रोफेशनल मिसकंडक्ट आणि अकॉर्डिंगली त्यांना लायबल धरलेलं होतं. त्यांना काय केलं सांगा अपील केली सुप्रीम कोर्ट मध्ये. आता हा द बार काउन्सिल ऑफ इंडिया थ्रू द डिसिप्लिनरी कमिटी केम टू कन्क्लुजन की पीडी गुप्ता ऍडव्होकेट वॉज अ गिल्टी ऑफ मिसकंडक्ट सस्पेंड हिम फ्रॉम अ प्रॅक्टिस फॉर 1 year. ऍडव्होकेटनं अपील केली कोणाला सुप्रीम कोर्टाला. सुप्रीम कोर्ट ऑल्सो फाउंड हिम द ऑर्डर जेन्युइन आहे, व्हॅलिड आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑर्डर मध्ये इंटरफिअर केले नाही. डिड नॉट इंटरफिअर विथ द पनिशमेंट ऑफ द पीडी गुप्ता. म्हणजे इन शॉर्ट पीडी गुप्ताला कुठली शिक्षा कंटिन्यू राहिली सांगा तर 1 year सस्पेन्शन फ्रॉम प्रॅक्टिसची शिक्षा कंटिन्यू राहिली तिथं. हा सो लक्षात येतं इथे आपली पीडी गुप्ता वर्सेस राममूर्तीची केस एंड होते. लक्षात आलं का बघा पीडी गुप्ता दिल्ली मध्ये प्रॅक्टिस करणारे वकील होते. विद्यावती नावाच्या एका लेडीजचे ते वकील होते. विद्यावती एका डेड पर्सनची सिस्टर आहे म्हणून क्लेम करून प्रॉपर्टी क्लेम करते आहे. आणखी 33 जणांनी वेगवेगळ्या मॅटर त्या प्रॉपर्टीवरती क्लेम केलेले आहेत. हा
आणि मॉटर कोर्टात पेंडिंग असताना सुद्धा पीडी गुप्तानी विद्यार्थीकडून ती प्रॉपर्टी परचेस केली, म्हणजे लिटिगेशन मधली प्रॉपर्टी घेतलेली होती. ओके, सो अकॉर्डिंगली त्यांनी प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला. बार काउन्सिल ऑफ इंडियाने 1 इयर साठी सस्पेंड केलं. पीडी गुप्तानी अपील केली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सेम पनिशमेंट कंटिन्यू ठेवली. सो सुप्रीम कोर्ट also suspended Pidi Gupta from practicing as an advocate for 1 year. So that is all about Pidi Gupta. ची जी केस आहे त्याचा मॅटर आहे हे Pidi Gupta versus Ramamurthy. I hope you all understood. If you have any doubt, you can ask me.